एक प्रश्न असा पण आणि विचारला- शेट्टी साहेब सुद्धा 2 दिवसाच्या अगोदर त्यांना भेटून सुद्धा आले होते. समाजातले लोक आता एक प्रश्न विचारतात की मराठा आरक्षण मिळालं नाही, ज्या मुद्द्यावर हे सगळं आंदोलन सुरू झालं होतं, त्यानंतर निवडणुकीत लढू त्याच्यातूनही माघार घेतलेली आहे. मग या वर्षभरात जे काही चळवळ झाली त्याचा नेमका काय झालं असा प्रश्न विचारला. नाही, हे बघा, त्यांना माझी सुद्धा भूमिका पूर्वीपासून हीच होती की मनोज जरांगे पाटलांनी आपले उमेदवार विधानसभेत पाठवावे, कारण का विधानसभेच्या पटलावर आपला माणूस गेल्याशिवाय आपली भूमिका मांडू शकत नाही, आपला न्याय हक्काने तिथं मांडू शकत नाही. ही माझी सुद्धा भूमिका होती. पण आता नेमकं जो निर्णय त्यांनी घेतला आहे त्याला अनेक कारणं असतील, पण त्या कारणं सगळे हे समाजाच्या हिताचे असते, हे सुद्धा तितकंच खरं आहे. म्हणून मला असं वाटतं की वर्षभर आंदोलन केलं आणि आंदोलन झिरो होत नाही, उलटं आंदोलनात चांगली ग्रिप मिळालेली आहे. एक आंदोलन 1.5 वर्ष टिकणं ही काही छोटी बाब नाही, ही ऐतिहासिक बाब आहे. आणि म्हणून उद्या मी त्यांच्याशी भेटीन, बोलेन आणि मग आपण पुढं चर्चा करू. म्हणजे कोणत्या तरी आंदोलनाचं फलित मिळणं अपेक्षित असतं, जसं तुम्ही पण एक भूमिका घेतली, स्वतः मैदानात उतरले, तसं कुठेतरी साथ तुम्हाला मिळाली असती तर फायदा झाला असता असं. नाही, पण ते समाजाच्या आयुष्यभर ते काम करत आले आणि ह्याच्या पुढे सुद्धा करत राहणार आहे. हे काय विषय संपला नाही आहे, उलट सुरुवात झालेली आहे. ती दीर्घकालीन लढाई असते आणि त्यातला हा महत्त्वाचा टप्पा 1.5 वर्ष त्यांनी आंदोलन चालवणं हे काय छोटी बाब नाही. बरं, एक प्रश्न असा आहे की आता या सगळ्या भूमिकेचा फायदा महायुतीला होईल का? आणि दुसरं, ज्यावेळी तुम्ही त्यांना भेटाल त्यावेळी तुमच्या आघाडीसाठी त्यांनी काम करावं अशी काही तुमची त्यांच्याकडे मागणी असणार? नाही, राजकीय मी काही प्रतिक्रिया देऊ शकत नाही, माझी जोपर्यंत त्यांच्याशी सविस्तर चर्चा होत नाही. पण माझी अपेक्षा निश्चित असणार आहे की असं नुसतं शांत बसून उपयोग नाही. तुमच्यावर नेहमी राहिलेले परिवर्तन महाशक्तीचे लोक तुमच्यावर नेहमी आहेत, पहिल्या दिवशीपासून आहेत. बाकी सगळे स्वार्थापोटी आलेले आहेत. माझा तर व्यक्तिगत कुठेही स्वार्थ नव्हता, उलटं माझं म्हणणं होतं की आमच्यावर नाही आलं तरी तुम्ही लढायला पाहिजे, म्हणजे एवढं प्रामाणिकपण माझं किंबहुना परिवर्तन महाशक्तीचं होतं. आणि म्हणून आणि बच्चूभाऊ कडू सुद्धा आमच्याबरोबर आहेत. आम्ही तिघही नेहमी वेळोवेळी आम्ही त्यांना भेटलो. राजू शेट्टी साहेब परवाच भेटून आले 2 दिवसाच्या अगोदर. आणि म्हणून आम्ही निश्चित त्यांच्याशी भेटू, बोलू, चर्चा करू आणि चांगला मार्ग त्यातनं काढू. आज बैठक होती आहे, काय महायुती आणि महाविकास आघाडीचे बडे नेत्यांनी विदर्भावर विशेष लक्ष केंद्रित केलं. मिशन विदर्भ अंतर्गत या बड्या नेत्यांच्या विदर्भामध्ये जाहीर सभा पार पडणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, राहुल गांधी, उद्धव ठाकरे, शरद पवार, राज ठाकरे आपापल्या उमेदवारांसाठी विदर्भात जाहीर सभा घेणार आहेत. तर सर्वच बड्या नेत्यांनी विदर्भात सभा घेण्याचं ठरवलेलं आहे. आपल्या उमेदवारांसाठी विदर्भामध्ये जाहीर सभा त्यांच्या पार पडणार आहेत. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील, राहुल गांधी, राज ठाकरे यांच्या उमेदवारांसाठी त्यांनी सभांचं आयोजन केलंय. जाहीर सभा पार पडणार आहेत. उद्धव ठाकरेंची देखील सभा असणार आहे. एकनाथ शिंदे हे देखील या पार्श्वभूमीवरती विदर्भात जाऊन जाहीर सभा घेणार आहेत. त्यामुळे एकंदरीतच विदर्भाला मिशन विदर्भ असा सर्वच राजकीय नेत्यांचा अजेंडा दिसतोय. पुढची ब्रेकिंग बातमी आपण पाहतोय. बंडोबांना थंड करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचं गिरीश महाजन यांनी म्हटलेलं आहे. तिथे एकनाथ शिंदे, फडणवीस आणि अजितदादा बंडोबांना थंड करण्यासाठी प्रयत्न करतायत असं देखील गिरीश महाजन यांनी म्हटलंय. महायुती ही निवडणूक संपूर्ण ताकदीनं लढणार असं देखील महाजनांचं वक्तव्य समोर आलं. जर बंडखोरी झालीच तर चंद्रशेखर बावनकुळे, देवेंद्र फडणवीस ठरवतील ती कारवाई काय करायची, मग पक्ष कोणताही असो असं देखील महाजनांचं वक्तव्य आता समोर आलंय. ज्या ज्या ठिकाणी आमच्याच लोकांनी फॉर्म भरून ठेवलेले आहेत, म्हणजे ज्या ठिकाणी बंडखोरी आपण त्याला म्हणू, काही ठिकाणी झालेली आहे आणि त्यांना सगळ्यांना समजवण्याचा प्रयत्न म्हणजे आमचे पक्षश्रेष्ठी वरतून देवेंद्रजी करतायत, शिंदेसाहेबही करतायत, अजितदादाही करतायत. आमचा प्रयत्न हाच आहे की कुठेही बंडखोरी होऊ नये. आम्ही महायुती म्हणून सर्व एकत्रितपणे लढणार आहोत, अतिशय ताकदीने लढणार आहोत आणि त्यामुळे कुठेही थोडंफार डॅमेज होता कामा नये. ठीक आहे, आता अजून तसं काही म्हणता येणार नाही. त्याच्याबाबतीत आमचे बावनकुळे साहेब अध्यक्ष ते सांगतील, मान्य देवेंद्रजी आहेत ते त्या ठिकाणी सांगतील कोणावर काय कारवाई करायची नाही करायची, तो भाग वेगळा आहे, कोणत्याही पक्षाची असो. सोलापुरातून एक ब्रेकिंग बातमी आपण पाहतोय. सोलापूरच्या राजकारणात महायुतीच्या अडचणीमध्ये वाढ होताना दिसतेय. आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचे पुतणे अनिल सावंतांनी अगोदरच तुतारी हाती घेतली. आता त्यांचे बंधू प्राध्यापक शिवाजीराव सावंत हे देखील महायुतीवर नाराज असल्याचं दिसतंय. सावंत यांच्या वाकाव या गावी कार्यकर्त्यांचा मेळावा घेण्यात आला. यावेळेस प्राध्यापक शिवाजीराव सावंत यांनी आपली खंत बोलून दाखवली आहे.
महायुतीमध्ये सोलापूर मध्यमधून त्यांनी उमेदवारीची मागणी केली होती, मात्र ती जागा भाजपला सोडण्यात आली आहे। तर म्हाडातून महायुतीसाठी त्यांचे पुत्र ऋतुराज सावंत यांना उमेदवारीची मागणी करण्यात आली होती, मात्र अजित पवार यांनी त्यांचा पत्ता कट केलाय। त्यामुळे 32 वर्ष चाकरी करून काय फळ मिळालं, त्यामुळे प्राध्यापक सावंत यांनी अशा प्रकारे नाराजी व्यक्त केली। त्यामुळे आता कोणत्याही दबावाला बळी पडणार नसून जो आदेश होईल तो सावंत बंगल्यावर होईल, असा आता कोण मालक नाही अशी भावना जी आहे ती शिवाजी सावंत यांनी व्यक्त केली आहे। मगाशी बऱ्याच जणांनी सांगितलं तुम्ही सांगाल तो निर्णय मला मान्य आहे, तुम्ही सांगाल तो निर्णय मान्य आहे। रामकृष्ण हरी म्हणली माझ्या अंगावर काटा उभा झाला। त्यामुळं मी घेईल तो निर्णय, त्या निर्णयाच्या पाठीमागे आपण सर्वजण आहात। पप्पा मगाशी म्हणाले वरून हुकूम येईल, खालून हुकूम येईल, वरचं प्रेशर येईल, खालचं प्रेशर येईल। पप्पा तसलं सगळं आता विसरायचं। आता जो काय होईल तो आदेश सावंत बंगल्यावरच होईल। आता कुणी मालक नाही। 32 वर्ष सेवा करून जर काही मिळत नसेल तर चाकरी का करा, कशासाठी करा। तर नाशिकच्या दिंडोरी आणि देवळाली विधानसभा मतदारसंघात शिंदे यांच्या शिवसेनेनं ऐनवेळी आपले उमेदवार विधानसभा निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरवले होते। या उमेदवारांसाठी थेट विमानानं एबी फॉर्म पाठवण्यात आले होते, मात्र आता याच उमेदवारांना महायुतीचा धर्म पाळण्यासाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचे आदेश मिळाल्याची माहिती हाती येते। मात्र हे आदेश मिळाल्यानंतर हे दोन्ही उमेदवार नॉट रिचेबल झाले आहेत। गेल्या 12 तासापासून नॉट रिचेबल असलेल्या धनराज महाले यांच्या घरामध्ये लॉक करण्यात आलंय। धनराज महाले यांच्या कर्मचाऱ्यांच्या ही ते संपर्कात नसल्यामुळे ही संपूर्ण बातमी जी आहे ती आता मोठ्या प्रमाणात वेगळंच वळण घेते। ते नॉट रिचेबल असल्याची माहिती कर्मचाऱ्यांकडून हाती येते, त्यामुळे एकंदरीतच आता काय होतं हे देखील पाहावं लागणार आहे। नाशिकच्या दिंडोरी आणि देवळाली विधानसभा मतदारसंघात शिंदे यांच्या शिवसेनेनं विमानाने एबी फॉर्म मिळालेल्या शिंदेंच्या शिवसेनेचे नाशिकच्या दिंडोरीमधील उमेदवार धनराज महाले गेल्या 12 तासांपासून नॉट रिचेबल आहे। दिंडोरीमधून नरहरी झिरवळ यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाने उमेदवारी दिलेली आहे आणि याच जागेवर महायुतीच्या अजित पवार गटाचा दावा असताना या ठिकाणी शिंदेंच्या शिवसेनेनं आपला उमेदवार दिला। मात्र धनराज महाले काल रात्रीपासून गायब आहेत आणि नॉट रिचेबल आहे। धनराज महालेंच्या घरी आपण आहोत। धनराज महालेंच्या नाशिकमधल्या या घराची ही सगळी दृश्य आहे। त्यांचं घर जे आहे ते देखील लॉक आहे आणि 12 तासांपासून धनराज महाले नेमके कुठे आहे असा प्रश्न उपस्थित केला जातोय। सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार धनराज महाले असतील आणि राजश्री अहिरराव असतील या सगळ्यांना उमेदवारी मागे घेण्याचे आदेश शिंदेंच्या शिवसेनेने दिलेले आहे, कारण युतीचा धर्म पाळायचा आहे अशा प्रकारचा आदेश जो आहे तो देण्यात आला। आणि त्यानंतर हे दोनही उमेदवार ज्यांना एबी फॉर्म जो आहे जो विमानाने देण्यात आलेला होता, आता हे दोनही उमेदवार जे आहेत ते आता गायब झालेले आहे, नॉट रिचेबल झालेले आहे। हे उमेदवार नेमके कुठे गेले असा प्रश्न या सगळ्या निमित्तानं उपस्थित केला जातोय। त्यांचं हे नाशिकच्या पेट्रोड दिंडोरी परिसरामधलं घर आहे आणि त्याच घराच्या परिसरामध्ये आता आपण आहोत आणि आता देखील ते नॉट रिचेबल आहे। या त्यांच्या कार्यालयामध्ये काम करणारे काही कर्मचारी आहेत, त्यांच्याकडे या सगळ्याची जबाबदारी आहे। तुमचं शेवटला धनराज महाले साहेबांशी कधी बोलणं झालं होतं? काल झालं रात्री। काय सांगितलं त्यावेळेस त्यांनी? मीटिंगमध्ये होते, बरं, एवढंच मला सांगितलं। त्यामुळे पुढे बोलणं नाही झालं काही। मीटिंगमध्ये आहे म्हणे मी, त्याच्यामुळे मग बोलणं नाही आलं ना मला काही। त्यांचा उमेदवारी अर्ज देखील तुम्हीच भरलेला होता, म्हणजे तुमच्याच डॉक्युमेंट जे होते तुम्ही पडताळणी केली होती, एबी फॉर्म देखील जोडला होता। काही सूचना आल्या होत्या एबी फॉर्म मागे घेण्याच्या किंवा? नाही सांगता मला। पिंपरी चिंचवड शहरातील पिंपरी आणि भोसरी विधानसभा मतदारसंघात उबाठा गटातील दोन्ही बंडखोरांनी आपल्या तलवारी म्यान केल्या आहेत। पक्ष आदेशानंतरही कुणी माघार न घेतल्यास कठोर कारवाईला सामोरं जावं लागेल असा इशारा देण्यात आला। पिंपरी विधानसभा मतदारसंघामध्ये बंडखोरी करत अपक्ष अर्ज दाखल करणारे शिवसेनेचे माजी आमदार गौतम चाबुकस्वार तर भोसरी विधानसभा मतदारसंघातून बंडखोरी करणारे रवी लांडगे यांच्यावर माघार घेण्याची नामुष्की उडवली आहे। तिन्ही विधानसभेमध्ये निश्चितपणे हे तिन्ही उमेदवार भरघोस मतांनी निवडून आणण्यासाठी शिवसेना पक्षातला प्रत्येक कार्यकर्ता आणि शिवसैनिक हे काम करेल। जे काही लोक आजच्या बैठकीच्या नंतर जर पक्षाच्या आदेशाचा पालन जर करणार नसतील
तर अशांच्याबद्दल पण पक्ष काही शिथिलता ठेवणार नाही. कठोर कारवाई, किती मोठा नेता असू द्या, ती कारवाई आम्ही केल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून एक कोऑर्डिनेशन कमिटी केसरीनाथ पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आम्ही इकडे केलेली आहे. पुढची बातमी पाहतोय. चिंचवड विधानसभा मतदारसंघात नाना काटेंनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. महायुतीसमोर बंडखोर नाना काटेंचं आवाहन अद्याप तरी कायम असल्याचं दिसतंय. कारण 2 दिवसापूर्वी अजित पवारांनी नाना काटेंची समजूत काढली होती. मात्र नाना काटे अपक्ष निवडणूक लढवण्यावर ठाम होते अशी माहिती सूत्रांकडून मिळतेय. सूत्रांच्या माहितीनुसार अजितदादांनी दिलेल्या तंबीनुसार नाना काटे बिनशर्त माघार घेण्याची शक्यता वर्तवली जाते. मात्र नाना काटेंच्या माघारीबद्दल अद्याप कुणीही घोषणा केली नसल्यानं अद्याप तरी ते निवडणुकीच्या रिंगणात असल्याचं पाहावं लागतंय. यानंतरची राजकीय बातमी. शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हेंनी अजित पवारांवर सडकून टीका केली आहे. धोका देणाऱ्यांना आणि गद्दारी करणाऱ्यांना महाराष्ट्र कधीच माफ करत नाही. तर हेच चित्र बारामतीत बघायला मिळत असल्यामुळे अजित पवारांना मतांसाठी जोगवा मागायची वेळ आली आहे, असा हल्लाबोल अमोल कोल्हेंनी केला. राज्यातील जनता पुन्हा महाविकास आघाडीला कौल देईल असा विश्वास अमोल कोल्हेंनी व्यक्त केला आहे. लोकसभेला संपूर्ण महाराष्ट्रानं दाखवून दिलेल्या महाविकास आघाडीच्या तब्बल 30+1 अपक्ष अशी 31 जागा ज्या महाविकास आघाडीच्या निवडून आलेल्या आहेत. आणि त्यामुळे महाराष्ट्राचा कल हा माननीय पवारसाहेब असतील, आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे असतील, राहुलजी गांधी असतील यांच्या बाजूने महाराष्ट्राचा कल आहे. आणि ही वस्तुस्थिती असल्यामुळे मला वाटतं मोठमोठ्या दिग्गज नेत्यांना सुद्धा अशा पद्धतीनं आपले मतदारसंघ पिंजून काढायची वेळ आलेली असावी. आणि असं होऊन देखील महाराष्ट्राची जनता ही पुन्हा महाविकास आघाडीलाच मतदान करणार याची मला खात्री आहे. पुढची ब्रेकिंग बातमी आपण पाहतोय. धाराशिवमधील परंडा भूम मतदारसंघात महाविकास आघाडीतील जागेबाबत लवकरच निर्णय होईल असं वक्तव्य ओमराजे निंबाळकरांनी केलं. महाविकास आघाडीकडून एकच उमेदवार निवडणुकीत ठेवला जाईल असं ओमराजेंनी म्हटलंय. त्यामुळे नेमकी माघार कोण घेणार, उबाटाचे रणजित पाटील की शरदचंद्र पवार गटाचे राहुल मोटे, हे आता पाहणं महत्त्वाचं ठरेल. महाविकास आघाडीची सगळी ज्येष्ठ मंडळी, शीर्ष नेतृत्व ह्याच्या बाबतीत विचार करतायत. त्यांचा जो आदेश येईल तो आदेश सगळे म्हणजे महाविकास आघाडीचे जे घटक पक्ष आहेत, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आहेत उमेदवार तिथं, पुन्हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचे उमेदवार आहेत. निश्चितपणे जो पक्षादेश आली त्याच्या पद्धतीने ते आचरण करतील. दोन्ही उमेदवारांची महाविकास आघाडीचं शीर्ष नेतृत्व त्या ठिकाणी या बाबतीत निर्णय घेईल.